नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, आपलं अर्चना रेसिपीजमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फुलकोबी मसाला. त्यासाठी लागणारं साहित्य: एक कांदा, अद्रक, लसूण, सांबार, खोबरं, नंतर आहे धने, कलमी, अर्धा टमाटर आणि हे सर्व आपण भाजून घेणार आहोत. आणि हो, सुहाना मसाला मी हे यूज करते. आपण सर्व साहित्य भाजून घेणार आहोत. धने, कलमी, थोडंसं तेल टाकून सर्व भाजून घेणार आहोत आपण. नंतर खोबरं, नंतर कांदा, हे सर्व तव्यावर परतून घेणार आहोत, चांगलं भाजून घेणार आहोत. नंतर थंड झाल्यावर ते मिक्सरवर काढून घ्यायचं आहे. बघा, हे आपली पेस्ट तयार आहे. आता फुलकोबी आपण कापून घेणार आहोत आणि मोठे मोठे काप करणार आहोत आपण त्याचे. आणि मी तुम्हाला एक टिप सांगणार आहोत. फुलकोबी कधी कधी अळ्या वगैरे किंवा काही असं घाण असते, त्यामुळे एका गंजात गरम पाणी करायचं, त्यात थोडं मीठ टाकायचं आणि ही फुलकोबी त्याच्यात मध्ये 15 ते 20 मिनटं उकळू द्यायची. जी घाण असते फुलकोबीची ते निघून येते. ही टिप्स खूप महत्त्वाची आहे, तुम्ही लक्षात ठेवसाल. 10 ते 15 मिनटं, असं 5 मिनटं गरम पाण्यात उकळू द्यायची आणि बंद करून टाकायचं, गरम पाण्यात राहू द्यायचं. आता एक कढई घ्यायची, त्यामध्ये तेल, एक पुटलंभर तेल टाकायचं आहे. मोहरी, तेल गरम झालेलं आहे आपलं. त्यात थोडं जिरं आणि मसाल्याची जी आपण पेस्ट केलेली आहे ती त्यामध्ये टाकूया. ही सर्व आपली मसाल्याची पेस्ट सर्व टाकून घेऊया. आणि हा मसाला जो आहे तो आपण 5 ते 7 मिनटं होऊ द्यायचा आहे, कच्चा नाही राहिला पाहिजे. ही पण एक टिप्स आहे. सर्व मसाला काढून घेऊ आपण भांड्याचं. आणि हो, कधीही मसाल्याच्या भाजीत पाणी गरम करून ते टाकावे. मी बाजूने एक पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि हे 5 ते 6 मिनटं चांगलं हलवत राहायचं आहे. आणि म्हणजे जास्त मंद आचेवरही नाही, चांगलं होऊ द्यायचं आहे 5 ते 6 मिनटं. हे बघा, आपली फुलकोबी आता ही झालेली आहे. मी 10-15 मिनटं पाण्यातच तशीच ठेवली होती, गरम पाण्यात. आपली इकडे मसालाही तर रेडी आहे. हे बघा, असा होऊ द्यायचा. अजून थोडा वेळ होऊ द्या, 5 ते 7 मिनटं लागतातच याला. हे बघा, आता असा झालेला आपला मसाला. त्यामध्ये तिखट तुमच्या चवीनुसार, तुम्हाला जसं लागेल तसं, हळद, धना पावडर आणि हा आपला सुहाना मसाला, ती पुडी दाखवली होती मी ती. हे चांगलं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि हे गरम पाणी केलेलं आहे. बघा, अजून एक टिप सांगते, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हलवायचं आहे. त्यामुळे जी तरी येते की नाही ती आपली, ती वर येते अशी छान. हे बघा, याला अजून 2 मिनटं 3 मिनटं असंच होऊ द्यायचं आहे, हलवायचं आहे. आणि अजून थोड्या वेळाने मग अजून पुन्हा गरम पाणी टाकायचं आहे. हे बघा, ही तरी सुटून राहिलेली आहे आपली याला. हे बघा, छान तरी सुटत आहे. आता थोडं अजून पाणी टाकूया. आधी पुन्हा हलवून घेऊया. आता आपण ती फुलकोबी जी धुतलेली होती ती याच्यामध्ये टाकूया. हे बघा, अशी तरी सुटलेली आहे. बघा किती छान तरी आलेली आहे भाजीच्या याच्यावर. फुलकोबीचे आपण जे काप केले होते ते याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि उरलेलं गरम पाणी पुन्हा याच्यामध्ये टाकून देऊया, कारण की जेणेकरून फुलकोबी आपली शिजेल एवढं पाणी टाकायचं आहे. हे बघा, उरलेलं पाणी आपण याच्यात गरम पाणी टाकून देऊया आणि याला चांगली फुलकोबीला शिजू देऊया.
अशा पद्धतीने छान याला आता शिजू द्या. आणि आता याच्यामध्ये राहिलेलं आपलं महत्त्वाचं म्हणजे मीठ. बघा उकळी आलेली आहे भाजीला, त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बघा किती छान तरी आलेली आहे भाजीला. आणि याला अजून थोडा वेळ शिजू द्या, फुलकोबी शिजे. बघा आपली भाजी रेडी आहे. गरम गरम पोळी, कांदा, निंबू आणि आपली भाजी रेडी आहे बिलकुल. बघा कशी तरी आलेली आहे भाजीला. त्यावर थोडा सांबार. माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. थँक्यू.